सर्वांचे मनपूर्वक आभारी ते व्यक्त करतो। सन्मान्य प्रणित दुखंडे, आकांक्षा आर्ट्स, नंतर अविरत साळसकर, पूर्ण आमची कमिटी, अमोल बोभाटे यांचे सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो। त्यानंतर संतोष पवार यांचे आभारी ते आम्ही व्यक्त करतो। सन्मान्य आराध्य प्रसन्न गावकर, प्रशांत गायकवाड, मंगेश सावंत, अभिषेक परब, सर्व आमच्या सचिन इंदुलकर, संजय पावशी साहेब, सचिन या पालव, त्याचबरोबर मंगेश चव्हाण, सर्वांचे आभारी ते व्यक्त करतो। फिल्डिंग लावून घ्या, सामना सुरू करायचा आपल्याला। चला फिल्डिंग लावून घ्या। ओपनिंग बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश केलाय, सामना आपण सुरू करतोय आपण। ऐकूया आता शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आवाज म्हणजेच आमचे समालोचक मित्र सिद्धेश काष्टेचा। धन्यवाद। हॅलो, चला स्पर्धेला सामन्याला सुरुवात करा। अंतिम सामना याच्यासाठी केला होता अट्टास शेवट गोडू बाबा, आणि शेवटाकडे आपण या ठिकाणी वळतोय। साहिल येते गोलंदाजी मार्गवरती, समोर गौरव पालंदे आणि त्याला साथ देणारी नॉनस्ट्राइक एंडवरती केतन आंबेरकर ही सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते। चला टाइम चालू होतोय या ठिकाणी, लगेचच या ठिकाणी 20 मिनिटाची अवधी दिली जाईल एका इनिंग साठी। 20 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे। 6 वाजून 7 मिनिटं झालेत आणि पंचांचा सामना सुरू होण्याचे खूण। पहिला चेंडू उडवलाय, नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल। 2 धावा कंप्लीट झालेत, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, थांबतोय या ठिकाणी खूप लांबवर नाही। एका बाजूने बघितलं तर अभय पालव, दुसऱ्या बाजूला सिद्धेश गवंडी आलाय त्या ठिकाणी, मात्र चेंडू जो होता तो नो मॅन्स लँड मध्ये पडलाय। 2 धावाने खातं खोललं गेलं या ठिकाणी गौरव कंडे सुद्धा सुरेख या ठिकाणी बघितलं आपण। या 2 दिवसामध्ये 15 ऑगस्ट आणि आज 17 ऑगस्टच्या दिवशी सिंधुदुर्ग असोसिएशन मुंबई अंतर्गत ही दहिकारा चषक 2025 सन्माननीय श्री संजयजी पावशे साहेब या ठिकाणी उपस्थित, आणि त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अंतिम सामन्यातील पहिला षटकार गौरव पालंडे याच्या बॅटमधला सीमारेषा पार हाय तो षटकार। 8 धावा धाव फलकावरती। गोलंदाजी मार्गवरती परत एकदा साहिलचं स्वागत षटकाराने केलंय। पुढे टाकलाय चेंडू, स्वीप केलाय, हलक्या हाताने दिशा दिली या ठिकाणी, चेंडू आता हरवलाय। 2 धावा तर कंप्लीट झाल्यात, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, फेकी येते यशस्वीच्या हातामध्ये, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट। धावफलक जाऊन पोहोचलाय 10 धावा। 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त। रोमांच, थरार सगळं काही या ठिकाणी बघायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय या पावसाळी क्रिकेटमध्ये। सुरेख चेंडू डॉट चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय। या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी अमोल सर 2 मिनिटं थांबा या ठिकाणी, ज्यांनी या ठिकाणी चेंडू स्पॉन्सर केले ते अमोल सर या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती असेल अमोल सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्माननीय श्री पावसे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी अमोल बोभाटे सर ज्यांनी आम्हाला या ठिकाणी चेंडू आजच्या 2 दिवसासाठी जे चेंडू पुरवलेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आमचे अमोल बोभाटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान सन्माननीय श्री संजयजी पावसे साहेब करतायत। कॅमेरा 1 धाव आली दरम्यानच्या काळात मैदानामध्ये बघितलं तर 1 धाव आली, आणि आता मात्र स्ट्राईकवर केतन येतोय। याच्या अगोदर आपण बघितलं अन्वय स्पोर्ट मध्ये सुद्धा एक केतन होता, केतन टनटनाटन असं त्याला आपण म्हटलंय, संबोधलंय, तोच केतन। आता हा दुसरा केतन या ठिकाणी आंबेर येतोय, त्याने सुद्धा या ठिकाणी सुरेख फटकेबाजी केली। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण वाटा
एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप त्याने केले. अविनाश सोबत त्याने एक सुंदर पार्टनरशिप केली. सामन्याला या ठिकाणी फिनिश केलाय. जेव्हा गौरव पालांडे माघारी परतला होता त्यावेळी एक जण उभं राहणे गरजेचं होतं आणि ते केलं केतनने. परत एकदा मोठा फटका खेळायचा. मागे चाललाय चेंडू. एक धाव निघाले या चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती आली एक धाव. षटकाचे झाले सांगता पहिल्या षटकाच्या सांगते 31 धाव फरकावरती. धावा जर बघितल्या आपण तर धावा झाल्यात 12 धावा धाव फलकावरती. चौथा चेंडू डॉट झालाय त्यानंतर 1-1. पहिल्या चेंडूवरती 2 नंतर 6 नंतर 2 नंतर 0 नंतर पहिल्या षटकाची सांगता झाली 12 धावा धाव फलकावरती. नवीन गोलंदाज विक्की मसूरकर गोलंदाजी मार्गवरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या अंतिम सामन्यामध्ये. स्ट्राईक एंड वरती फलंदाज केतन आंबेरकर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती गौरव पालांदे. विक्की मसूरकर गोलंदाजी मार्गवरती. पुढे टाकलाय चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. मागे चाललाय चेंडू. यष्टिरक्षक चेंडूच्या मागे परतीची फेकी करतोय तोपर्यंत डायरेक्ट हिट झाले. पंचांकडे लावली अपील मात्र पंच फेटाळत आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज केतन. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकाचा जर विचार केला तर 14 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम सामना शेवटाकडे आपण वळतोय या सिंधुदुर्ग असोसिएशनच्या अंतर्गत. आणि एक वैशिष्ट्य राहिले बघितलं तर सर्व सुरुवातीपासून 6 ते 5 षटकांचे हे सामने आपण या ठिकाणी खेळवतोय आणि खेळाडूंना सतत तीच अपेक्षा असते. खूप खेळायला मिळतं या ठिकाणी. खूप शिकायला मिळतंय. अकोट टप्प्याचा चेंडू अतिरिक्त खांद्याचा वापर. पंचांचा या ठिकाणी बघितलं तर वाईड आणि 1 फॉर दी ओव्हर अशी इशारा. 1 धाव ऍड होईल वाईडची आणि त्याचबरोबर एक वॉर्निंग. गोलंदाजाला सुद्धा 1 फॉर दी ओव्हर या ठिकाणी बाउन्सरची. पुढे टाकलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल उडतोय. थोडासा लांब राहतोय क्षेत्ररक्षक. परतीची फेकी करेल तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही. जोखीम नाही. माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. एकच धाव निघते या चेंडूवरती. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 16 धावा. 16 धावा. तर या ठिकाणी या मैदानात खेळताना दिसतोय आपल्याला निलेश पाताडे. आखो टप्प्याचा चेंडू दा पूल केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार षटकार. आणि या ठिकाणी निलेश पाताडे मैदानात दिसतोय. निलेश पाताडेसाठी या ठिकाणी बक्षीस आलंय. निलेश पाताडेने जर डाय मारून एखादा सूर मारून झेल टिपला तर नागेश सुतार यांच्याकडे 500 रुपये आलेत. मंडळाकडे जमा करायचे. नागेश सुतार आपण 500 रुपये जमा करा. आणि निलेश पाताडे यांनी जर मेडन ओव्हर टाकली तर परशुराम गावडे म्हणजे बंटी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघूया एक पैशांचे खैरात या सिंधुदुर्ग असोसिएशनचे खजिनदार निलेश पाताडे यांच्यासाठी येते. बघूया निलेश काय करतात. निलेश एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत. दर्जा दाखवावा लागेल. दर्जा सिद्ध करावा लागेल आता मात्र या ठिकाणी. कारण बात प्रतिष्ठेची आले. सरळ उडवलाय चेंडूला. सिद्धेश आहे त्या ठिकाणी. सिद्धेशवर थोडंसं प्रेशर येईल मात्र सिद्धेशची नजर ही करडी नजर आहे. स्वस्तात माघारी परतलाय. एका सामन्यात 50 आल्यानंतर जर बघितलं तर गौरव पालांदे मागचे 2 सामने थोडासा निराश केलंय प्रेक्षकांना. आक्रमक ढाच्याचा आक्रमक शैलीचा हा खेळाडू आहे. तशाच प्रकारचा मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग नव्हता. एलिव्हेशन नव्हते. चेंडूवरती ताकद थोडीशी कमी आणि त्याचमुळे झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक. एक उंच चेंडू गेल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये डीम लाईट मध्ये शेवटपर्यंत चेंडूवरती नजर स्थिर करणं आणि त्यानंतर ते कॅच पूर्ण करणं खूप महत्वाचं असतं आणि ते काम सिद्धेशने व्यवस्थितरित्या केलंय. धावफल करते. धावा झाल्या तर 22 धावा. आणि चला स्पीडअप घ्या मित्रांनो. स्पीडअप घ्या. जेवढा आपण टाइम आता वाचवू ना तेवढा टाइम आपल्याकडे पुढे राहील याचा विचार करा.
आपल्याकडे या ठिकाणी पूर्णपणे सनलाईट मध्ये सूर्यप्रकाशामध्ये आपण या ठिकाणी मॅच कव्हर करतोय. लाईटची सुविधा नाही आहे, याची सुद्धा नोंद घ्या. त्यामुळे जेवढं सहकार्य आपण कराल ना तेवढा सामने व्यवस्थित होतील. आता ही स्पर्धा शेवटाकडे वळली आणि शेवट सुद्धा गोड व्हावा अशीच अपेक्षा असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर. परत एकदा वाईटच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. एका धावेने धावफलक जाईल. व्हाईट लाईनच्या बाहेर आहे. व्हाईट लाईन, इट इज नॉट अ बाउन्सर, इट इज अ व्हाईट लाईन. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. आता मात्र ठिकाणी राईस होतोय. चेंडू पडल्यानंतर थोडस वरच्या दिशेला येतोय. फटका पंचचा मारायचा होता, मात्र वेग भन्नाड होता चेंडूवरती. बॅट यायच्या आधी चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. अकुटप्याचा चेंडू, नो चेंडूची घोषणा. बाउन्सरचा वापर केला, एकदा वॉर्निंग दिली आहे. त्यानंतर सुद्धा बाउन्सर वापरला तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. त्यांनी तेच बघायला मिळत आहे. दंडित केलं गेलंय नो साठी. आणि नो चेंडू कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो समोर. फ्री हिट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि संधी असेल या ठिकाणी सूरज घाडी याला. सूरज घाडी. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. मिस झाली. अपॉर्च्युनिटी होती, संधी होती. संधी ही चहातील बिस्किटाप्रमाणे असते. जर तुम्ही वेळेवर त्याचा आस्वाद घेतला नाही तर बिस्किट तुटून चहामध्ये पडतं. त्याप्रमाणे संधी होती. आता या ठिकाणी संधीवर तुटून पडायचं होतं. षटकार मारण्याची एक नामी संधी होती, मात्र या ठिकाणी जर बघितलं तर संधी चुकली. धावफलकावर जर बघितलं तर धावा झाल्या 24-12च्या सरासरीने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकाकडेच्या मोबदल्यात गौरव पालांडे हा बाद झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरती मैदानात सुरेखरित्या पार्टनरशिप करताय सूरज आणि त्याला साथ देतोय केतन आंबेडकर. चला निलेश पाताडे, तुम्हाला या ठिकाणी प्राइज लागलाय. चला, मला वाटतं चेंडू घ्यायला जातात की काय. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी सचिन माळी, सन्मानित श्री सचिनजी माळी साहेब उपस्थित आहे. आणि त्यांनी या ठिकाणी पाणी, पाणी म्हणजे जीवन, जल म्हणजे जीवन म्हटलं जातं. जल हे तो कल हे म्हटलं जातं. आणि सचिन माळी साहेब यांनी या ठिकाणी पाणी दिले आम्हाला. तर सचिन माळी साहेब यांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी यायचंय. सचिन माळी साहेब, आपण या ठिकाणी या. तर गोलंदाजी मार्गावर परत एकदा साहिल दिसतोय. 07 MS 1 एकच धाव येईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाईल 25 धावा धावफलकावरती. त्याला जरा स्पीडअप घ्या. 25 धावा. आता स्ट्राईकवर येतोय सूरज. सूरज घाडी पुढे टाकलाय चेंडू. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. प्रॉपर यॉर्कर या ठिकाणी वापरलाय. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये ते वापरलंय या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चांगलं रणनीती विकेट, चांगलं रणनीती विकेट बघायला मिळते. टाळ्यांचा अफसोस या ठिकाणी कडकडत आहे. या ठिकाणी माळी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी पाणी या ठिकाणी पुरवलंय 2 दिवसासाठी. आणि पावशे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. एक सन्मान चिन्ह आणि एक अमृताचं फळ, श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खूप सुंदर सेवा पाण्याच्या माध्यमातून. पाणी म्हणजे जीवन आणि पाण्यासारखं दान नाही. जसं रक्तासारखं दान नाही तसं पाणी सुद्धा कोणाला नाही म्हणू नये. बघता बघता या ठिकाणी मैदानामध्ये बघितलं तर वाईट चेंडू आलाय. धन्यवाद माळी साहेब. अशीच आपली अमूलाग्र सेवा आणि अशीच आपली मदत आम्हाला वेळोवेळी असू द्या. या असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद. वाईट धावा, वाईटने एक धाव ऍड होईल. धावफलक 26 धावा धावफलकावरती. परत एकदा सुरेख चेंडू, कमबॅक करणारा चेंडू होता. 28 धावा धावफलकावरती. डॉट चेंडू बघायला मिळाला. 3 चेंडूची झाली सांगता. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढे टाकलाय चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू. आता मात्र स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केतन मार्फत. आणि हे खूप चांगलं बघायला मिळालं की आपल्याला बॅटला जेव्हा चेंडू लागत नाही तेव्हा मैदानात उभं राहण्यापेक्षा दुसऱ्याला संधी द्यावी, दुसऱ्याला पुढे येण्याचं एक संधी द्यावी. चला स्पीडअप घ्या. बॅट्समन, बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहेत? चला लवकर या जरा मैदानात. आणि
चला जरा स्पीडअप घ्या मित्रांनो. नेक्स्ट बॅट्समन असेल तर रेडी करून ठेवा, कारण तुम्हाला अगोदरच सांगितलंय नाणेफेकी एवढी. गौरव पालंदे कर्णधार, तुमचा प्लेयर रेडी ठेवा, कारण तुम्हाला सांगितलंय की तुमच्या खाता रेडी करा. आपण 5 ओव्हरचे षटक 5 षटकांचा सामना खेळवतोय, मात्र तुम्ही तसं आम्हाला सहकार्य पण तेवढंच केलं पाहिजे. तुम्ही दोन्ही कॅप्टन राजी झालात आणि आता या ठिकाणी बघितलं तर अविरत आलाय. अविरत फलंदाजीसाठी आलाय. नॉनस्ट्राईक एंडवरती स्ट्राईकवरती केतन असेल. केतनकडे जबाबदारी असेल मोठे फटके खेळण्याची, कारण केतनने वेळोवेळी ती आपल्या संघासाठी जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असेल तेव्हा तेव्हा तो मैदानात सुरेखरित्या फटकेबाजी करतो आणि तेच बघायला मिळालंय. याच्यासाठीच त्याने स्ट्राईक घेतलं होतं, विकेट सॅक्रिफाईस केली, त्याग दिलाय आपल्या विकेटचा सूरज घाडीने आणि त्यानंतर षटकाराने त्याचं प्रत्युत्तर दिलंय केतनने. केतन आंबेडकर 151 सिक्स या टुर्नामेंट मध्ये, म्हणजे किती या ठिकाणी धावा झाल्यात याचा विचार करा. सुंदर श्री गुरुदेव दत्त क्रीडा नगरी आपण या ठिकाणी बघतोय. मांडकोली पुढे टाकलाय, चेंडू उडवलाय, परत एकदा झेल उडतोय. टायमिंग नव्हतं, खाली लागलाय, टोला चेंडू लागलाय. 2-3 क्षेत्ररक्षक एकत्र आले होते त्या ठिकाणी. माझ्या मते जर निलेश राहुल यांनी जर हा कॅच पकडला असताना तर नक्कीच कॅच झाली असती. गणेश राहुल यांनी जर कॅच पकडला असता नक्कीच. गणेश रावले, बंड्या सुद्धा एक सुरेख गोलंदाज आहेत. बंड्यासाठी अजून प्राइस कसा काय लावला नाही मला माहिती नाही. बंड्या रावले, मॅन फ्रॉम कट्टा, प्रजेश रावले यांचे भाऊ वाटतात. तर गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज रमेश अमय ओके अमय. निलेश पाताडे 500 रुपये लावले होते, मात्र निलेश पाताडे गोलंदाजी करायला येत नाहीत, त्यामुळे 500 रुपये बंटीचे सेफ राहतात. परशुराम गावडे यांनी 500 रुपये लावले होते मिडन ओव्हरसाठी, मात्र अमय आला आता. परत एकदा अमय येतोय 4थं षटक घेऊन. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, चुकी झाली या ठिकाणी. प्रथमेश वारंग, प्रथमेश कडनं चुकी झाले. कर्णधार स्वतः या ठिकाणी यष्टांच्या मागे आपण बघतोय प्रथमेशला, आणि थोडीशी चुकी झाली प्रथमेश कडनं. बहुधा अशा चुक्या खूप कमी वेळा होताना बघतोय. एक चांगला प्लेअर, आणि त्याने लगेचच या ठिकाणी अमयला सांगितलंय की बाबा हो माझ्याकडनं चूक झाली. चांगली एक स्पोर्टमॅन स्पिरिट बघायला मिळत आहे प्रथमेश कडनं. चांगला चेंडू, परत एकदा थोडासा चेंडू मात्र जर बघितलं तर टप्पा खाल्ल्यानंतर खाली राहतोय, चकवतोय या ठिकाणी. प्रथमेश याला सुद्धा अंदाज नव्हता प्रथमेशला एवढा चेंडू खाली राहील, खूप खाली राहतो चेंडू. परत एकदा चेंडू चुकतोय प्रथमेशला. एक धाव तिथे पण ऍड होईल. एका धावने धाव फलक जाऊन पोहोचेल 37 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आता जर बघितलं तर धावगतीला थोडासा आकार द्यावा लागेल. अमय पुढे एकदा, परत एकदा बॅकअप द हँड टाकायचा प्रयत्न होता, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न, फसतोय पूर्णपणे या ठिकाणी सूरज. आणि या ठिकाणी माझ्यामध्ये वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीम कडनं. वाईड साठी रिव्ह्यू घेतला जातो या चेंडूवरती. बघूया परत एकदा थर्ड अंपायर या ठिकाणी आपण व्यस्त करतोय. थर्ड अंपायर येत आहेत, काय डिसिजन घेतील बघूया. दत्त चव्हाण साहेब आहेत या ठिकाणी. एक चांगलं नियोजन आयोजन या ठिकाणी बघतोय आपण. सिंधुदुर्ग असोसिएशनच्या अंतर्गत पहिली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली, आणि आता जर बघितलं तर अंतिम टप्प्यात आली स्पर्धा. शेवटचा सामना चालू आहे. एक रिव्ह्यू दोन्ही टीमसाठी दिला जातोय, बीमर साठी असेल, व्हाईट साठी असेल, अशा पद्धतीने. त्याचबरोबर सामने जे आहेत ते या ठिकाणी जर बघितले तर आणि लगेचच या ठिकाणी जर बघितलं तर चेंडू टाकल्या फलंदाजाने व्हाईट साठी दात मागितली होती.
चला फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. चला चला, रिव्ह्यू लॉस झालाय. बॅटिंग करणारी टीम, आपल्याला यानंतर रिव्ह्यू नसणार आहे या इनिंग मध्ये. रिव्ह्यू लॉस झालाय. खूप सुरेख या ठिकाणी चित्रीकरण. आखूट टप्प्याचा चेंडू, हुक केलाय चेंडूला, हुक झालाय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. हाय हॅलो टाटा बाय बाय करे चेंडू चालाय सीमारेषा पार. षटकार येतोय, षटकाराने धाव पुढे सरसवतील, जाऊन पोहोचतील. 43 धावा धाव फलकावरती. चौथं षटक चालू असताना चांगली धाव गती, चांगली धाव संख्या या ठिकाणी बघायला मिळते. धाव फलकावरती चांगली या ठिकाणी खेळी करतोय. एका बाजूला सूरज आहे आणि त्याला साथ देणारी नवसा केन वरती, माफ करा केतन आहे आणि केतनला साथ देतोय अविरत. आखूट टप्प्याचा चेंडू होता. षटकाची झाली सांगता. बघता बघता 4 षटक समाप्त झालेत. धाव फलकावरती 43 धावा. 1 2 3 4 5 6 इथे 6 दाखवतात मला. चला एक बॉल बाकी, एक बॉल बाकी. पुढे टाकलाय चेंडू. आणि आता षटकाची समाप्ती झाली. 1 रन आलाय, 1 रन आलाय या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती. आणि बघता बघता षटकाची झाली सांगता. तर 4 षटकांच्या सांगतेने जर 11च्या सरासरीने 44 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकाचा अजूनही थरार बाकी आहे. जे षटक डिसाइड करेल काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, किती टार्गेट सेट होईल, काय लक्ष असेल हे मात्र बघावं लागेल. सांगणार आहे शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर निलेश पाताडे. 500 रुपये तयार ठेवा. पुरुषोत्तम 500 रुपये जमा करा आमच्याकडे. हॅट्रिक विकेट हॅट्रिक आली तर गणेश खोत यांच्याकडे 500 रुपये. 1000 रुपये निलेश पाताडेसाठी. काय ऑफर आली बघा या ठिकाणी. बक्षिसांची खैरात होत आहे शेवटच्या सामन्यामध्ये. निलेश पाताडे यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली. निलेश पाताडे डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट निघालाय निलेश पाताडे यांच्या माध्यमातून. जर त्याने 3 विकेट घेतले, हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी 1000 रुपये गणेश खोत यांच्याकडनं. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. 1 धाव निघाली. चेंडू शोधतायत 2 क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धाव कंप्लीट झाले. 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल 46 या धाव संख्येवरती. तर 3 षटकार किंवा 3 चौकार जरी आले ना तरी 1000 रुपये पावशे साहेबांकडनं आलेत. म्हणजे पावसे साहेब सुद्धा या ठिकाणी आता मात्र मनधैर्य वाढवतायत फलंदाजांचं. मारलाय, एक तर मारलाय की काय असं वाटतंय. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतोय. शेवटपर्यंत नजर ठेवली. विकेट पण मिळाली असते या ठिकाणी, मात्र जर बघितलं तर मिस झाले. 2 धावा आलेत. 2च धावा निघालेत या ठिकाणी. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती. अजूनही संधी आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार 3 षटकार आले. 1000 रुपये घ्या. 3 विकेट घ्या. निलेश पाताडे 1000 रुपये घ्या. म्हणजे दोन्ही बाजूने समसमान संधी आहे. चेंडू वाईट आहे, अजूनही संधी आहे. म्हणजे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूया काय करतोय या ठिकाणी निलेश पाताडे. आणि 3 वाईट जरी आले सलग तरी या ठिकाणी गणेश खोतकडनं 500 रुपये आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र सीमा पार चाललाय चेंडू. एक खणखणीत दणदणीत आलाय. असे अजून 2 पाहिजेत असं म्हणणं आहे या ठिकाणी पावशे साहेबांचं. धावफलकावरती 6 ने ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 55 या धावसंख्येवरती. 5 डबल गेम. 55 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आतापर्यंत जर बघितलं तर 153 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत. म्हणजे किती बॉल हरवले असतील याचा पण विचार करा. आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅकअप द हँड टाकलेला चेंडू, सुरेख गोलंदाजी. ही खासियत राहिली निलेशाची. निलेश भरपूर वर्ष या क्रिकेटची सेवा करत असताना, मैदानात खेळत असताना बघतोय आपण. आणि माहिती आहे एक मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती काय करायचं हे तो जाणतो आणि त्यानुसार फटकेबाजी करतोय. पुढे टाकलाय, परत एकदा वळवलाय चेंडूला.
एक बायची धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव ही होती, मात्र या ठिकाणी जर बघितलं तर विकेट निघतोय शेवटच्या चेंडूवरती, आउट होतोय रनरच्या स्वरूपात तोच केतन आंबेडकर. आणि या ठिकाणी बघितलं तर 55 धावा जमावत आहेत. 56 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. तर 56 धावा करायच्या आहेत. 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे. 6:30 वाजलेत, बरोबर 6:30 वाजलेत. लगेचच आपण या ठिकाणी जर बघितलं तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात करू. तत्पूर्वी सिंधुदुर्ग मित्रमंडळ पुरस्कृत सिंधुदुर्ग असोसिएशन मुंबई अंतर्गत आयोजित दहीकाला चषक स्पर्धेमध्ये या ठिकाणी आजच्या दिवसात आणि 15 तारीखला 15 ऑगस्टला सुद्धा समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सिद्धेश कास्टे या संपूर्ण कमिटीचं, सिंधुदुर्ग असोसिएशन मुंबई या पूर्ण कमिटीचं, निलेश पाताडे असतील, दीपक पालव असेल, दत्ता चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर स्वप्नील आणि अवधूत मंडळाचे अध्यक्ष अवधूत साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर मंडळाचे सर्व तालुका प्रमुख त्यांचा सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. एक स्पर्धा जी आपण जे स्वप्न बघितलं होतं ते आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि शेवटच्या टप्प्यात, अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलाय. त्यासाठी सर्व कमिटी मेंबर्स ज्यांनी या ठिकाणी खूप प्रयत्न केलाय त्या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानून परत एकदा मायक्रोफोन सुपूर्द करतोय आजच्या या शेवटच्या इनिंगसाठी. प्रसाद परब साहेब यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी सिद्धेश कास्टे आजच्या दिवसासाठी थांबतोय. तुम्ही पाहत राहा, अनुभवत राहा शेवटच्या इनिंगचा, शेवटच्या सामन्याचा हा थरार. जाऊया, ऐकूया आवाज सन्माननीय श्री प्रसादजी परब सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेश काष्टे. 2 दिवस या दहीकाला चषकामध्ये खूप मला चांगली साथ दिली, खूप चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळालं, त्याबद्दल सिद्धेशचे आम्ही आभार इथे व्यक्त करतो. बॅट्समन लगेच पाठवू, आपल्याला बॅटिंग करायची आहे. बॅड लाईटचा कुठलीही आर्ग्युमेंट ऐकून घेतली जाणार नाहीये, त्यामुळे फलंदाज लगेच पाठवा. 56 धावेंचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट सेट केलंय अंतिम फेरीमध्ये, अंतिम सामन्यामध्ये. काल आपण बघितलं की कॅडबरी स्पोर्ट्स क्लब मसुरे संघाने मात्र काल उपांत्य फेरीमध्ये छत्रपती वॉरियर्स दिवा संघाचा पराभूत करताना थेट अंतिम फेरी गाठली. तर आज आपण बघितलं की अमरज्योत साळशी संघाने अन्वी स्पोर्ट्स सारख्या बलाढ्य संघाला मात देत असताना थेट अंतिम फेरी गाठली आहे. आणि इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बघितला निर्णय घेतला प्रथमेश वारंगने की आम्ही फिल्डिंग करू, आणि एक चांगलं लक्ष इथे मात्र गौरव पालांडेच्या अमरज्योत साळशी संघाने इथे सेट केलं आहे. सेकंड इनिंगमध्ये सामना सुरू होण्याच्या अगोदर एक पारितोषिक अनाऊन्स करतोय. आमचे नेहमीचेच आम्हाला सरळ असे मदत करणारे, आम्हाला पाठिंबा देणारे, सपोर्ट करणारे, या स्पर्धेमध्ये पुरस्कर्त्याच्या भूमिकेत सुद्धा आहेत असे संजय पावशी साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक त्यांनी अनाऊन्स केलंय. सलग 3 चौकार, 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक, प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांनी अनाऊन्स केलंय या मॅचमध्ये. सो ऑल द बेस्ट. 3 षटकार मारा, 3 चौकार मारा, 3 विकेट काढा लागोपाठ, म्हणजे हॅट्रिक पूर्ण करा. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते संजय पावशे साहेबांकडून. का सुद्धा आपण बघितलं की बऱ्याचशा गोविंदा पथकांना सुद्धा संजय पावशे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केले होते. बरेचसे टी शर्ट आपण त्यांच्या नावाचे बघितले काल झेंडी उत्सवामध्ये. 56 टू विन आहे, 56. चला सामना सुरू करूया. बॉलिंग मार्कवर यश. 20 मिनिटं तुमच्याकडे, थोडंसं स्पीडमध्ये मॅच सुरू करायची आहे. 20 मिनिटं तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. बॉलिंग मार्कवर यश येतोय. स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो सिद्धेश गवंडे आणि नॉनस्ट्रायकिंग एंडला अभय पालव. सुरू करूया आपण सामना. पंच सिग्नल करते सामना ते सुरू होतोय. 6 वाजून बरोबर 34 मिनिटं आणि पहिला चेंडू यशचा. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मध्ये चेंडू वेगान ट्रॅव्हल होतं. ती मात्र बघायचं खेळाडू पोहोचेपर्यंत, फलंदाज धावून तर 2 धावा इथे पूर्ण करते. चेंडू शोधेपर्यंत, फेक होईल तोपर्यंत चेंडूची फेक होते. स्ट्रायकिंग एंडला पण 2 धावा रोखू शकत नाहीये.
तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहिल्याच चेंडूवर 3 धावा. 11.20 म्हणजे 11 ते 12 धावा करायच्या आहेत प्रति षटकामागे, कारण 56चं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावेने सुरुवात केली आहे. अजून एक लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग केला आता अभय पालव. दोन्ही लेफ्ट हँडर आहेत मैदानावर, ओपनिंग बॅट्समन. इव्हन पहिल्या मॅचमध्ये तशी सुरुवात त्यांनी केली होती. नंतर आपण राहुलला बघितलं ओपन करत असताना. शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स ऑन द टोस. फलंदाज उभा राहिला आणि पंचांनी सांगितले हा वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग अभय. पहिल्या चेंडूवर खेळत असताना बघितलं की उतरी तर उसळी दिली या चेंडूवर. ओ क्या बात. हा चेंडू चांगला आहे, लाईन चांगली आहे. फलंदाज मागेच थांबून हा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, मागे खेळण्याचा प्रयत्न करतोय. टायमिंग करू शकत नाही अभय पालव आणि चेंडू थेट विकेट किपर गौरवच्या हातामध्ये. निर्धाव. पुढचा चेंडू. ओ हा चेंडू रबर स्टॅम्प शॉट, खूप लांब मारलाय. अशा ठिकाणी मारेतून चेंडू आणू सुद्धा शकत नाही, एवढा लांब मारलाय. उत्तुंग षटकार. 10 धावा धाव फलकावर. सलग 3 षटकार मारायचे तुम्हाला. कॅश प्राइज वाट बघते 1000 रुपये. पुढचा चेंडू. बॉटमहँडचा वापर केला, स्लाइस केलाय. ओह व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द विनिंग अँड परफेक्ट शॉट ऑफ द मॅच. ऑन द शॉट, ऑन द टोस. का अप्रतिम अपरकटचा फटका बघायला मिळाला. आणि तिसरा षटका जर मारला तुम्ही तर कॅश प्राइज आहे संजय पावशे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं. 2 मारलेत अभयने. धावसंख्या 16. नावच खूप काही सांगून जाते. ज्याला भय नाही आहे तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे अभय. लेफ्ट हँडर आहे, दबाव टाकतोय. 2 चेंडू 2 मारलेत यशला. पुढचा चेंडू यशचा. मिस टाइम. बिहाइंड द स्टंप. गौरव चूक करतोय का? नाही, हे नाव नाहीये ते चूक करणार. सेकंड अटेम्प्ट मध्ये काय झेल स्वीकारलाय असं वाटलं होतं. संजय पावशे साहेब सुद्धा इथे एक्सपेक्ट करते की अजून एक षटकार येईल की काय. 1000 रुपये निश्चित त्याला देऊ आपण, पण तसं घडलं नाहीये. बिहाइंड द स्टंप अप्रतिम झेल टिपलाय तो गौरव पालांडेने. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये आपल्या डाव्या हाताने मात्र काय सूर मारला आणि अभय पालवचा जणू काय दूर काढला असा झेल पकडलाय. पण अभय पालवने आपली जागा इथे मात्र निश्चितच सिद्ध करत असताना 2 उत्तुंग षटकार दाखवले. बॅटिंगसाठी आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर 1 डाऊन बॅट्समन स्वतः कॅप्टन प्रथमेश वारंग. राहुल वराडकरच्या अनुपस्थितीमध्ये आज संघ इथे उतरलाय. काल राहुलने ज्याप्रमाणे ॲज अ नॉट ओनली अ बॉलर इज अ व्हेरी गुड जेन्युइन ऑलराऊंडर तो खेळ त्याने दाखवला होता स्पर्धेमध्ये. राहुल वराडकर. स्ट्राईक एंडला प्रथमेश. 1 मोर लेफ्ट हँडर. उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि जजमेंट चुकली. चेंडूच्या खाली बरोबर आला होता, झेल पकडू शकला नाहीये. जीवदान मिळालं जणू काही. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. गेंदबाज करे भी तो क्या करे. एक विकेट काढल्यानंतर मोठी विकेट हाताला लागली होती, गळाला लागली होती, विकेट काढली होती. पुढच्या चेंडूवरचा हा झेल इम्पॉर्टंट होता. त्या ठिकाणी सूरज घाडी, तिथून त्याने चूक केली. तब्बल 20 धावा धावफलकावर एका षटकाखेर. एका षटकाचा खेळ समाप्त होतो. 20 धावा धावफलकावर. 36 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. रिक्वायर्ड रन रेट 9 रन पर ओव्हर. गोलंदाज आहे तो आकाश. स्ट्राईक एंडला आपण बघतो म्हणजे फलंदाज सिद्धेश गावंडे. सिद्धेश गावंडे हुक करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स.
गौरव पालांडे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज धावून इथे एक धाव तिथे पूर्ण करतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर. 1 फॉर द ओव्हर हा डिसिजन दिलाय पंचांनी. स्कोर मूव्स ऑन 20. 20 धावा. पुढचा चेंडू आकाश. स्क्वायर कट करायचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही चेंडू. त्या चेंडूवर तो फटका. दरम्यान एकदा तिथे पूर्ण अभयला स्ट्राईक एंडला यावं लागतंय. 22. बावीस धावा. तिसरा लेफ्ट हँडर आपण बघतो मैदानावर जो संघनायक आहे या संघाचा, तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश वारंग. इम्प्रुव्हायझेशन फटका बनवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फाईन लेग मध्ये चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय. एकच जर समाधान मानावं लागतंय. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. 22. 22. 23 धावा. बरोबर ना? 23 धावा देत धाव फलकावर. 56चं लक्ष. अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. लेग स्टिकवर चेंडू होता. चेंडू पायाला ब्रश होते. पंच नक्की बघतात कुठे लागलाय चेंडू. एक धाव इथे ऍड करूया. वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत भर होईल. धावसंख्या मला सांगतात परशुराम 25. 25. 25 धावा धाव फलकावर. पुन्हा मनगटी फटका एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. मात्र एकदा तिथे कंप्लीट केले. चेंडू शोधतोय गौरव. चेंडू शोधेपर्यंत वेळ घेतलाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. फलंदाज धाव 2 धाव पूर्ण करतायत. तिसऱ्या प्रयत्न करतायत. 3 धावा इथे होतील पूर्ण आणि 3 धावा पूर्ण. ही परंपरा या ग्राउंडवर, या मैदानावर, या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. जवळजवळ 7वी का 8वी वेळ आहे की 3 धावा धावून पूर्ण झाले तर चेंडू भेटलाय. रेगोवा प्रसन्न वायरी या संघाकडून एक पारितोषिक आलंय. जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅटिंग करत असल्या कॅडबरी स्पोर्ट्स क्लब मसुरे संघाला. 3 धावा ऍड करूया. धावसंख्या 28. हो क्या बात आहे. लाजवाब. गुडलेनचा खूप चांगला वापर, चांगला राईज झाला चेंडू. 28 धावा धावफर कर 2 षटकाच्या अखेरीस. करंट रन रेट आपण बघतोय म्हणजे 14चा. लक्ष आहे ते 56 धावेंचा. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 18. आणि करायचे ते अजूनही मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच 28 धावा. रिक्वायर रन रेट आता मात्र 9.33. ट्वेंटी 28 धावा. अठ्ठावीस 28. मिस टाइम फटका बिहाइंड द स्टंप. आकाश चेंडूच्या खाली आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद. गौरव पालंडेने पहिल्याच चेंडूवर विकेट काढली आहे. अठ्ठावीस धावा धाव फलकावर. फलंदाजीला येतो विकी मसूरकर, न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला, जो 4थ्या क्रमांकावर येतोय. 28 धावा धाव फलकावर आहेत. 26 धाव्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गौरव पालांडेने पहिल्याच चेंडूवर एक मोठा अडसर दूर केला. आघाडीचा फलंदाज सिद्धेश गवंडेला त्याने बाद केलं. अबने 2 षटकार मारले होते. प्रथमेश वारंगने आतापर्यंत एक चौकार मारलाय.
ओ बॉडी लाईन, भरपूर वेगाने चेंडू गेलाय. विक्की मसूरकर चेंडूचा अंदाजच घेऊ शकला नाहीये. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक अविरत तिथे चेंडू कव्हर करेल. दोघांच्या मधून चेंडू मागे निघून जातोय. मिसफिल्ड. गौरव थोडासा नाराज होतो या फिल्डिंगवर. 2 धावणे ते पूर्ण करतोय तो विकी मसूरकर. धावसंख्येत भर, धावसंख्येत 30. अजूनही करायच्या त्या 26 धावा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक ते 15. गौरव पालांडे. पुढचा चेंडू विकीसाठी. रिदम मिळत नाहीये. रनअप व्यवस्थित घेऊ शकत नाहीये. डेड बॉल. मॅच दोन्ही बाजूने अजूनही बॅलन्स आहे, दोन्ही संघाच्या बाजूने. 15 चेंडू 30 धावा झाले. 15 चेंडू अजून 26 करायचे आहेत. ओ एज अँड गॉन. एज अँड गॉन. चूक करण्यासाठी भाग पडलाय आणि दुसरी विकेट काढली आहे गौरव या गोलंदाजाने, या खेळाडूने, या संघनायकाने. संघाचा अत्यंत महत्वाचा ऍसेट, महत्वाचा खेळाडू, संघनायक, दिशादर्शक, नेता, सरसेनापती. इथे मात्र बॅटिंग मध्ये काही करू शकणार नाही. बॅटिंग मध्ये आपण जर बघितलं तर गौरव पालांडेने एक षटकार मारला, दोन डबल होते, 2 सिंगल होते, 12 धावा त्याने केल्या होत्या. पण इथे मात्र गोलंदाजीमध्ये काय इम्पॅक्ट बघायला मिळतोय. 2 विकेट काढले आतापर्यंत. चेंडू खर्च केले 4 धावा खर्च केल्या त्या 2 विकेट काढले ते 2. बॅट्समन नेम प्रसाद. प्रसाद ऑन स्ट्राइक. न्यू बॅट्समन. हो क्या बात आहे. स्वागत बघा काय केलंय. 2 विकेट काढल्याचा कॉन्फिडन्स बघतोय गोलंदाजीमध्ये गौरव पालांडेचा. हुकमाचा एक्का या संघाचा. अमरज्योत साळशी. जास्त काही मोठी नावं या संघामध्ये नाही आहेत, पण भल्या भल्यांना मात्र घाम फोडलाय या संघाने. फलंदाज नवीन आहे तो प्रसाद. स्ट्रायकिंगला पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. धावसंख्या काय मध्ये 30. ओ चेंडू उंच गेलाय. फाईन लेग क्लिअर करेल की काय चेंडू, तेवढा उंच गेलाय. आणि पंच या ठिकाणी कन्फर्म करतायत. तोपर्यंत फलंदाज धावून 2 धावा पूर्ण करतायत. पंच डिसिजन घेतील. कोणी आरडाओरडा करू नका. पंच डिसिजन घेतील, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील, सांगतील काय निर्णय आहे तो. बघायचं पंचांचा निर्णय जागेवरून ते निर्णय देतील. चला फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. चौकार. चला बॅट्समन ग्राउंडच्या त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे, त्यामुळे मॅच कंटिन्यू करूया, सुरू करूया. सामना सुरू करा. बघा काळोख आता अजून वाढत चाललाय. आता मात्र पावसाने तर काळोख केलाय भरपूर. चला षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. या चौकारामुळे धावसंख्या 34 झाली अंकित धावफलकावर. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. आकाश समोर. प्रथमेश स्वतः संघनायक. लीडिंग एज. गौरव पोचणार का. हो चांगला ट्राय, चांगला ट्राय. जीवाचं अक्षरशः रान करतोय.
कारण त्याला माहिती आहे प्रत्येक झेल प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला पण झेल सुटला हरकत नाही. पण 2 धावा इथे फलंदाज लेफ्ट हँडर प्रसाद प्रथमेश वारंग कंप्लीट करतोय. धावसंख्येत बरं धावसंख्या पुरली ते आपण बघतोय. धावफरक 36-36. ओ चेंडू उंच आहे. गौरव चेंडूच्या खाली सॉफ्ट हँड अँड सेफ हँड जिथे झेल सुटूच शकत नाही. फेविकॉल का जोड आहे. संगणकाची विकेट काढली आकाशने. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. रिक्वेस्ट करतो स्पोर्ट्समनशिप तुम्ही सुद्धा दाखवा. गौरव आपल्या खेळाडूंना पाठवायचं पुन्हा जागेवर. चला चला यश आपल्या जागेवर जा लवकर. बॅट्समन नेम प्लीज. नाव अपडेट करायचं आहे. थँक्यू. अमय लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक. धावसंख्या 36. ओ जास्त आपडलाय चेंडू. जास्त आपडलाय. वाईट बॉलचा इशारा केलाय पंचांनी. खराब चेंडू आहे आणि एका षटकातला एका बाउन्सर सुद्धा कोटा पूर्ण झालाय. धावसंख्या 37 धावा 37. ओ चांगला मिळालाय. गॅप मध्ये मारलाय आणि चेंडू नॉन स्टॉप आपण बघतो लास्ट मोमेंटला स्टॉप झालाय. 2 धावा इथे पूर्ण होतील. कधी कधी काही गोष्टी मनासारख्या घडत नाही. चला चला गौरव फिल्डिंग लगेच सेट करा. लगेच त्यांनी डिसिजन घ्या आणि सामना सुरू करा. एकोणचाळीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही 17ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू नो बॉल असणारच. काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न आकाश करतोय या ठिकाणी. इव्हन समोर नवीन फलंदाज आहे. प्रेशर त्याच्यावर जास्त आहे पण गोलंदाजी ज्याप्रमाणे आकाश करतो असं वाटतं की प्रेशर त्याच्यावर आहे. 40 धावा. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16ची गरज आहे. डक केला होता हा चेंडू. सोडून दिला होता आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा. एक्केचाळीस. 9 चेंडू शिल्लक. 15ची गरज. 56चं लक्ष. 9-15 हे समीकरण. आकाश. ओ क्या बात आहे. लाईन चांगली. प्रचंड वेग. बॅट्समनला त्याने सेट केलं 2 चेंडू एक्स्ट्रा टाकून आणि आता मात्र या मोमेंटला डॉमिनेट केलं या चेंडूवर. थोडासा दिशा भरकटला होता पण आपण बघतो की चांगलं कमबॅक केलं आकाशने. काहीतरी प्रयोग करतोय ते अंगलट येत आहेत. नो बॉल अगेन. जास्त आपटतोय चेंडू बाउन्सर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आणि धाव सुद्धा स्वतःहून खर्च करतोय. मोमेंटम मिळवून देतोय तो बॅटिंग टीमला. कॅडबरी स्पोर्ट्स क्लब मसुरे संघाला. 42. हा चेंडू चांगला. हा चेंडू लाईन चांगली आहे. पाहिला चेंडू ब्रश होतोय. लेग बाईटची एकदा इथे ऍड करूया. पंच बघताय नक्की कुठे लागलाय चेंडू. धन्यवाद. .43 43. अजूनही 13 धावा करायच्यात. 7 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. समोर आता प्रसाद उभा आहे. एक चौकार त्याने मारला ऑलरेडी. हो क्या बात आहे. सुरेख. अचूक टप्प्यावर फायनली षटक समाप्त होते आकाशचं. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. फिल्डिंग लावून घ्या लगेच. चेसिंग कंपल्सरी. 2 षटकार जर मारले. रेको व प्रसन्न वायरी संघाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी अनाऊन्स केलं आहे फलंदाजांसाठी. चला
फिल्डिंग लगेचच लावून घ्या, बॅट्समन लगेच बाहेर या. चला आणि निळ्या षटकामध्ये आपण बघतो गोलंदाजी मार्कवर 2 षटकार जर मारले तर इथे मात्र पारितोषिक आता वाढलेलं आहे आणि नव्याने दिलेलं आहे पारितोषिक संजय भाऊशे साहेबांच्या माध्यमातून. 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अविरत साळसकर 6 चेंडूत करायचे 13 धावा. काळोख पूर्णपणे आता मैदानावर बघायला मिळतोय, वरच्या भागात बघायला मिळतोय. पहिला चेंडू षटकातला स्लोअर 1 चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि सॉफ्ट डिसमिसल, इझी कॅच. काय चेंडू टाकला होता. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या, बॅट्समन पाठवून द्या. अप्रतिम चेंडूची फेक, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या मोमेंट आपण बघतोय की अप्रतिम झेल लॉंग ऑनला टिपण्यात आला. फलंदाज येतो तो साहिल. समोर खेळण्यासाठी भाग पडला होता फटका. हर्षल न्यू बॅट्समन, कानमध्ये दिला होता तो अभय पालोडी, तो इम्प्लिमेंट झाला नाही, त्याच्या विरुद्ध घडलं. साहिल ऑन स्ट्राईक. 5 चेंडू शिल्लक, 13ची गरज. चला मॅच सुरू करा. बघूया पंच सांगतात या चेंडू व्हाईट बॉल. व्हाईट बॉल एकदा इथे ऍड करूया. धावसंख्या 44. 5 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे अंतिम सामन्यामध्ये दहिकाला चषक. काय बात आहे, चांगला चेंडू आणि रन आउट. फलंदाज बाद होतोय. प्रसादला स्ट्राईकला जावं लागतं, विकेट सॅक्रिफाईस करतोय तो साहिल. फलंदाज लगेच पाठवा, तुम्हाला चेंडू साईड होणं गरजेचं आहे. गणेश रावले न्यू बॅट्समन. चार चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. हो बघूया, चेंडू उंच तर गेलाय, झेल उडालाय. ओ इझी कॅच. वन मोर विकेट. वन मोर विकेट फॉर अविरत साळसकर. प्रसाद बॅक टू डग आउट. बॅक टू बॅक विकेट बघायला मिळत आहेत, सातत्याने विकेट बघायला मिळत आहेत. अभय पावलेने 2 षटकार मारले होते, आशा जिवंत केली होती, पण त्याच्या मागोमाग सर्व फलंदाजी सपशील ही फोल ठरली आहे. क्या बात आहे. निलेश पाताडे बॅटिंग साठी. खजिनदार या संघटनेचे, खजिनदार या असोसिएशनचे बघायचं आहे, त्यांच्याकडे खजिना आहे, पण त्यांच्यावर आता खजिना कोण उधळेल. संजय भाऊ साहेबांनी सांगितलं ऑलरेडी 2 षटकार मारा, 1000 रुपये मिळवा. 3 चेंडू 12 धावा. गणेश रावले जर 2 षटकार मारले तर विनायक पिंगळे यांच्याकडून 500 रुपये. स्ट्राईक केला निलेश पाताडे. मध्ये जो आपला जो वेळ गेला त्याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय दत्ता, की शेवटच्या टप्प्यात आता काळोख बघायला मिळतो थोडासा. प्लेयर्स क्लोज उभे केलेत निलेशच्या. स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू कव्हर करेल आणि एका द्वार समाधान. बॅट असं वाटलं की गोफणीसारखी फिरवतील की काय, पण फक्त एकच धाव तिथे कंप्लीट करून त्याने स्ट्रायकिंग एंडला गणेश रावलेला आणलाय. आता 2 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 11 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार मारले, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे संजय पावशे साहेबांकडून. रेको व प्रसन्न वायरी संघाकडून सुद्धा पारितोषिक आहे 500 रुपये 2 षटकारांसाठी. 2 चेंडू 11 धावा. स्ट्रायकिंग एंडला गणेश रावले.
कट्ट्यावरचा खेळाडू. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन. फसवा चेंडू. फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. सिंधुदुर्ग असोसिएशन अंतर्गत क्रिकेट टुर्नामेंटमध्ये पहिल्या स्पर्धेमध्ये विजयी सलामी देण्यासाठी सज्ज आहे अमरज्योत साळशी हा संघ. फक्त एका चेंडूची फॉर्मॅलिटी औपचारिकता बाकी आहे. विजयी सलामी दिली आहे. एकही धाव घेतली 10 धावींनी सामना इथे जिंकलाय. 10 धावींनी सामना इथे जिंकत असताना विजयी सलामी अमरज्योत साळशी. बघा इथे मात्र आनंद बघा गौरव पालांडेचा. त्याला माहिती आहे की ह्या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आम्हाला आमच्या संघाचं अस्तित्व टिकवत असताना या संघाने थेट अंतिम फेरी तर गाठली आणि अंतिम चषकावर सुद्धा आपलं नाव कोरलंय. तो संघ ठरलाय तो म्हणजेच अमरज्योत साळशी हा संघ. पहिला क्रमांक त्यांना. दुसरा क्रमांक निश्चितच लुझिंग टीम कॅडबरी स्पोर्ट्स क्लब मसुरे. थर्ड प्राइज निश्चित अन्वी स्पोर्टला जाईल आणि चौथं बाजूची असेल ते म्हणजेच छत्रपती वॉरियर्स दिवा संघाला. चला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन लगेच सुरू करू. काढून विनंती करतो ताबडतोब व्यासपीठासमोर या. तीस धावींची एक बहारदार खेळी करून आपल्या संघाला मात्र निश्चितच विजय करत असताना मात्र अप्रतिम धावसंख्या नोंदवत असताना एक चांगला खेळ केला आणि एक चांगली फाईट दिली. तो केतन आंबेडकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच 30 धावींची खेळी करत असताना. लेफ्ट हँडर. तिथून आपण सुरुवात करूया अंतिम सामन्यावरच्या पुरस्कारापासून. अंतिम सामन्याचा सामनावीर आपण सर्व पारितोषिक आता पावशी साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत. या 4 ट्रॉफी आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत.